हिंगोली जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं जे आहे ते शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालं होतं। सर्वात जास्त नुकसान जे आहे ते हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अनेक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी जे आहे ते निघालेल्या हरभरा पिकावर वखर फिरवलं आहे। नेमकी शेतकऱ्यावर ही वेळ काय आली हे आपण हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। काय सांगाल काका, किती एकरमध्ये हरभरा पेरलं होतं सुरुवातीला आणि काय नुकसान आहे? 2 एकरमध्ये हरभरा पेरला। त्या हरभरा बी घ्यायला 6,500 रुपये क्विंटल। 2 एकरमध्ये समजा 60 प्रमाणे 1 क्विंटल 20 किलो। 6.5 प्रमाणे किती झाले पैसे? DAPचे 2 पोते, खताचे, पुन्हा ट्रॅक्टर, हे ते असं करून सन्या 15-20 हजार रुपये पेरणीत घातले। हरभरावर आला, पाऊस झाला अवकाळी। पावसामुळं नुकसान झाली, आळी पडली, हरभरा वाहिला पावसानं। आता शेतकऱ्यानं काय करावं? मोडायची पाळी आली। आज वखर चालू आहे हरभऱ्यामध्ये। आता पुढं काय पेरावं, पुढं काय करावं याचाच विचार नाही। आता पहिलीच सोयाबीनच्या हंगामात मारलं, इकून तिकून हरभरा आला तर हे घातला। याच्या अगोदर सोयाबीनच्या येलो माझे पंचनामे झाले होते का? पण त्याचे पैसे मिळाले का तुम्हाला? पंचनामे झाले, पैसे नाही मिळाले। सोयाबीनचेच मिळाले नाही तर हरभऱ्याचं काय खरं आहे? आता हरभऱ्याचे केव्हा भेटतील तेव्हा भेटतील, आता काय खरं आहे? सोयाबीनचेच भेटले नाहीत पैसे। आता रब्बीची सुद्धा दुबार पेरणी करण्याची वेळ आली। आज वखर चालू आहे कापस हरभऱ्याच्या रानात। आता हरभरा पेरावं का काय पेरावं याचाच विचार लागेल। उजूक असत मरायला लागल्यावर काय करावं? काय सरकारकडे मागणी असणार आहे? काय आता सरकारला समजेना का शेतकऱ्याचे काय हाल आहेत ते? का मागावंच लागते? निश्चितच हरभरा उत्पादक शेतकरी जे आहेत ते अडचणीत आहे। सरकार आम्हाला नुसते पंचनामे करून जाते, मात्र कुठलीही मदत देत नसल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।